बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द.स. काकडे लिखित एक कथा कलंदर. कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी रवी रजनीकांतचे नाव सुचवले तेव्हा मराठी विभागाचे सारेच प्राध्यापक त्याला हसले. काहींनी नको ती शेरेबाजी केली, कारण कवी रजनीकांतविषयी अलीकडे बरेचसे नको ते लिहून आले होते. वाङ्मयीन मासिकांनी त्याच्या खाजगी जीवनाची चिरफाड सुरू केली होती. काही लेखक, कवींनी आणि वर्तमान पत्रकारांनी त्याचे विकृत चित्रही उभे करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचं चारित्र्य हनन त्यांनी चालू केलं होतं. त्यामुळे वाङ्मय रसिकांत कवी रजनीकांत विषयीच्या प्रतिमेला तडा जाऊ लागला होता. रजनीकांतचं हसू कसं होईल हेच पाहिलं जात होतं. म्हणून तर कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करण्यासाठी कवी रजनीकांतचे नाव गोपालने सुचवताच मराठी विभागाच्या प्राध्यापक मंडळात रजनीकांतच्या नावाला असणारा विरोध स्पष्ट होऊ लागला होता. पण मला तर वाटते कवी रजनीकांतलाच आणावे, कारण रजनीकांतसारखा एकही कलंदर कवी मराठी साहित्यात सध्या तरी नाही. कलंदर कवी म्हणजे तरी काय गोपाल महाराज? मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक जोग बोलले. त्यांना कलंदर कवीची व्याख्या हवी होती. कलंदर म्हणजे खऱ्या अर्थाने बिनधास्त आयुष्य जगणारा. गोपाल बोलला. आपल्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करताना तुम्ही रजनीकांतला आणले आणि त्यांनी स्टेजवर जर खिशातली विस्कीची बाटली बिनधास्तपणे काढली तर तुम्ही काय म्हणाल? बोला. का? कुठं कसं वागणं हे त्यांना कळतं की. कुठे बिनधास्त असायचं ते त्यांना कळतं बरं. गोपाल कवी रजनीकांतची बाजू घेत बोलला. अहो, रजनीकांतला त्या चर्चगेटच्या कॉलेजने काव्य वाचनासाठी बोलावलं होतं. वाङ्मय मंडळाने चांगले 5 कवी बोलावले होते, पण झालं काय? रजनीकांतनं काव्यवाचन केलंच नाही. का? तर ते प्यायले होते. त्यांना नीट उभं राहता येत नव्हतं. कार्यक्रम संपल्यावर ते मानधनाचं पाकिट मागायला लागले. मराठी विभाग प्रमुखाने मानधन देण्याचे नाकारताच त्या रजनीकांतनं काय करावं? चक्क त्या मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक जोशींच्या गळ्याचा टायच पकडला. वर आणखी जोशीच्या आई बहिणीचा त्या स्टेजवर उद्धार पण केला. जोशीने मग पोलीस बोलावले होते. वाचलं की नाही पेपरमध्ये? तो प्रकार ऐकला आणि गोपाल हसला. चर्चगेटच्या कॉलेजच्या मराठी विभाग प्रमुखाचा टाय धरून त्यांच्या आई बहिणीचा उद्धार केला म्हणून आपले विभाग प्रमुख घाबरतात. त्यांनाही आपल्या टायला हात घातला तर आणि आई बहिणीचा उद्धार होईल अशी भीती वाटतेच. काय म्हणावे या पुळचट स्वभावाच्या प्राध्यापकाला? सर, तुम्हाला चर्चगेटच्या कॉलेजची मराठी वाङ्मय मंडळातील कवी रजनीकांतची ही जी काव्यवाचनाची बातमी मिळाली ती काही खरी नाही. सारा पराचा कावळा झालाय बघा. खरं नाही आहे. अहो, बातमी पेपरमध्ये वाचली मी. तुम्ही पुस्तकी किडे आहात. खरी गोष्ट तुम्ही समजून घेतली काय? तुम्ही त्या मराठी विभाग प्रमुखांना फोन करून ह्या बातमीची खात्री करून घेतली काय? अहो, पोलिसापर्यंत हे प्रकरण गेलंय. अहो नाही बघा. आता पेपर कशाला खोटे छापील सांगा? अहो, त्या पेपरच्या दिवाळी अंकासाठी गेल्या वर्षी कवी रजनीकांतकडे संपादक गेले होते. म्हणाले, आमच्या दिवाळी अंकांचं संपादन करा. तुमच्या नावामुळे आमच्या अंकाचा खप तरी होईल. तुमच्यामुळे अनेक लेखक, कवी आपलं साहित्य अंकाला देतील. मग काय म्हणाले ते कलंदर कवी? म्हणाले, संपादन करीन, पण अंक संपादन करण्याचं सारं काम मीच घेईन. माझ्या अंकातील कथा, कविता, लेख मीच निवडणार. तुम्ही लुडबुड करायची नाही. समजलं? असं असेल तर जमेल. खरंच ते एकदा संपादनाचं काम दिल्यावर सारे अधिकार कवी रजनीकांतच. पेपरवाल्या संपादकाने ते मान्यही केलं
रजनीकांतने मराठी दिवाळी अंकासाठी आपल्या लेखक कवी मित्रांना निमंत्रणं पाठवली. रजनीकांतचे पत्र म्हटल्यावर काय, आठवडाभरात साहित्य आलं. त्यात पेपरवाल्या संपादकाने आपला एक लेख दिला. रजनीकांतनी तो लेख वाचला आणि परत केला. का तर त्यात काहीच वाङ्मयीन गुण नव्हते. रटाळ भाषेतले सद्यकालीन राजकारणावरचे ते टिपण होते. दिवाळी अंकात अशा लेखाला प्रसिद्धी काय द्यायची? अंक जर कथा कवितांचा आहे हे जाहीर केल्यावर त्यात राजकीय लेख कशाला? ते ऐकलं आणि प्राध्यापक जोगांना काहीच बोलता आलं नाही. आता हा रजनीकांत महाग्रेटच म्हणायचा. अंकाच्या मूळ मालकाच्या लेखकालाच कात्री लावतो म्हणजे. म्हणून त्या संपादकानं रजनीकांतच्या बदनामीची बातमी छापली. म्हणे त्याने मानधनासाठी टाय पकडला. तो काव्य वाचनाला गेला नाही तर तो टाय कशाला पकडेल? पोलिसांना का कळवलं नाहीत? रजनीकांतने म्हणे फॅमिली डॉक्टरची बायको पळवली या, त्याचं काय? प्राध्यापक घारपुरे बोलल्या. तुम्हाला कोणी सांगितलं हो? गोपाल बोलला. प्राध्यापक गोपाल, अहो त्या डॉक्टरच्या शेजारीच मी राहते, तेव्हा ही बातमी खोटी कशी सांगेन मी? घारपुरे मॅडम बोलल्या. अहो रजनीकांतच्या कविता डॉक्टर पाठारेला खूप आवडतात, तेव्हा त्या रजनीकांतबरोबर नेहमीच कवितेबाबत गप्पा मारायच्या. रजनीकांतची बहीण अनुराधा शहा ही पण चांगली कवयित्री आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. तिचे चांगले 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध झालेत. काय अनुराधा शहा कवी रजनीकांतची बहीण? होय, अनुराधा शहा ही रजनीकांतची बहीण, फॅमिली डॉक्टरची बायको. ही डॉक्टर दवाखान्यात गेला की रजनीकांतच्या घरी यायची, कवितेवर तासन तास बोलायची. रजनीकांतला हे आवडेना. त्यानं तिला आपल्या कवयित्री बहिणीकडे नेलं. दोघींची ओळख झाली. डॉक्टर पत्नी अनुराधा शहाकडे रात्रीची राहिली, कारण दोघींचे स्वभाव जुळले. गप्पा रंगल्या. अनुराधा शहा ही विधवा, तिच्या ब्लॉकवरती एकटीच. मग काय, तिने डॉक्टर पत्नीला राहण्याचा आग्रह केला. एवढी चांगली कवयित्री राहा म्हणते तर मग तिनं का राहू नये? ती तयार झाली, पण मध्यरात्रीनंतर ती डॉक्टरकडे आली. गोपालनं डॉक्टर पत्नी आणि कवी रजनीकांतची ही खरी परिस्थिती सांगितली, पण ती बातमी दुसरीच झाली. रजनीकांतनं डॉक्टर पत्नीला पळवली, पण ती त्याच्या तावडीतून सुटका करून मध्यरात्री आपल्या पतीकडे परतली. रजनीकांतनं वडिलांच्या खुनाचा प्रयत्न केला असं पण म्हटलं जातंय. प्राध्यापक साखरदांडे बोलले. तो बापच त्या लायकीचा. सचिवालयात चांगला ऑफिसर असून तो जर फोरास रोडला मजा करायला लागला, तिथून एखादी बया घरी आणू लागला, तिच्याबरोबर घरात डान्स करायला लागला, तर बापाला कोण बोलणार नाही? तुम्हाला असं दुर्गुणी बाप असता तर तुम्ही बापावर चिडला नसतात? त्याचं तुम्ही थोबाड फोडलं नसतात? त्याचे दात पाडले नसते? असा बाप मग काय म्हणणार, माझ्या रजनीकांतनं खुनाचा प्रयत्न केला, पेपरवाल्यांना आणखी काय हवंय सांगा? अहो रजनीकांतच्या बापाच्या ह्या नखऱ्यामुळं त्याच्या आईने स्वतःला पेटवून घेतलं. प्राध्यापक गोपालनं मराठी विभागाच्या 6 चिंतातुरांचे कवी रजनीकांत विषयीचे आरोप खोडून काढले होते. प्राध्यापक गोपाल, तर मग आपल्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळासाठी रजनीकांतला आणण्याची जबाबदारी तुमची. चालेल? विभाग प्रमुख जोग बोलले. अहो माझा तो वर्गमित्रच आहे, त्याला मी चांगलं ओळखतो. तो दादरच्या ग्रंथसंग्रहालयात नेहमीच अभ्यासिकेत असतो. तो नोकरी करतो? तो कॉलेजला गेला होता की माटून गेला? म्हणजे तुमची व त्याची अलीकडे गाठ नाही म्हणायची. मी राहायची जागा बदलली आहे ना, ठाण्याला राहायला गेलोय मी आता, तेव्हा दादरच्या ग्रंथसंग्रहालयात जाणं होत नाही. पण मी PhD करत होतो तेव्हा त्याने मला खूप मदत केली. काही हरकत नाही, तुम्ही त्याला आपली उद्घाटनाची तारीख द्या. आपल्या प्रिन्सिपलना मी कार्यक्रमाचं सांगत आहे, फिक्स करतो. रजनीकांतची रॉयल्टी 200 रुपये सांगा. 200 रुपये जास्त वाटतात हो गोपाल, विभाग प्रमुख जोग बोलले. तर मग असं करा,
साहित्य संमेलनात, टी व्हीवर, आकाशवाणीवर गर्दी करणारे बरेच फालतू लेखक, कवी, समीक्षक आहेत. त्यातल्या कोणाला तरी बोलवा, ते लगेच धावत येतील. त्यांना मानधन वगैरे लागत नाही, फक्त त्यांच्या हातात माईक लागतो. असे किती कवी, लेखक, समीक्षक मी आणू सांगा? गोपाल उपहासानं बोलला. ते ऐकलं आणि मराठी विभाग प्रमुख जोगांचा चेहरा काहीसा एरंडेल प्यायल्यासारखाच झाला. त्यांना 200 रुपये रॉयल्टी द्यायला प्रिन्सिपलनं नकार दिला तर ती रॉयल्टी माझ्या खिशातून देईन म्हणून त्यांनी सांगितलं. प्राध्यापक गोपालनं मग कॉलेजच्या लेटरहेडवर कवी रजनीकांतचं वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाचं निमंत्रण तयार केलं. कॉलेजच्या प्रिन्सिपलची सही घेतली. मग तो खुश झाला. कॉलेज वाङ्मय मंडळाच्या साऱ्या प्राध्यापकांचा आणि मराठी विभाग प्रमुखांचा त्याने विरोध खोडून काढला होता. रजनीकांतविषयी त्यानं ठाम आणि स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं होतं. कवी म्हणून रजनीकांत श्रेष्ठच होता. त्याच्या पहिल्याच काव्यसंग्रहाला राज्य सरकारचं आणि साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळाल्यानं त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. पण त्याच्या काही हितशत्रूंनी मात्र त्याच्या खाजगी आयुष्याविषयी उगाच अफवा पसरवून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न चालवलेला होता. प्राध्यापक गोपाल कॉलेज सुटल्यावर दादरच्या ग्रंथ संग्रहालयात आला. रजनीकांत संग्रहालयाच्या खास अभ्यासिकेत सुट्टीच्या दिवशी दिवसभर आणि रोज संध्याकाळी रात्री 8पर्यंत हमखास असत. गोपाल अभ्यासिकेत गेला तर त्याची ती नेहमीची खुर्ची मोकळीच. 3 तरुण प्राध्यापिका ज्ञानेश्वरी काढून नोट्स काढीत होत्या. कोणत्या कॉलेजच्या असाव्या त्या विचारावं का त्यांना? पण पहिला रजनीकांत महत्त्वाचा होता. काउंटरवरचा पुस्तके देणारा चष्मेवाला पुणेकर त्याच्या ओळखीचा होता. अहो पुणेकर, कवी रजनीकांत संग्रहालयात येत नाहीत काय? तुम्ही जरा नोटीस बोर्ड बघा, तो जरा खोचक सुरातच बोलला. गोपाल नोटीस बोर्डकडे गेला. काच असलेल्या नोटीस बोर्डवर लाल अक्षरातील नोटीस होती. प्रवेश मनाई. रजनीकांतच्या गैरवर्तवणुकीमुळे त्यांना ह्या संग्रहालयाच्या अभ्यासिकेत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. हुकुमावरून. ती नोटीस वाचलीने तो चकितच झाला. साहित्य अकादमीचं बक्षीस मिळवणाऱ्या कवीला ह्या ग्रंथसंग्रहालयात अभ्यास करायला बंदी? गोपाल पुन्हा काउंटरवर आला. पुणेकरला तो काही बोलणार तर तोच बोलला. हे बघा गोपाल, तुम्ही रजनीकांतविषयी माझ्याशी काही बोलू नका, चौकशी पण करू नका. अधिक माहितीसाठी तुम्ही ग्रंथपालांना भेटा, त्यांचं ऑफिस दुसऱ्या माळ्यावर आहे. गोपाला चैन पडणं शक्य नव्हतं. एक विख्यात कवीला येथे बंदी? कशासाठी? गोपाल, गोपाल. गोपालला हाक आली. उषा गावकर? गोपाल आश्चर्यानं बोलला. हो मीच. ओळखलं नाही की काय? ओळखलं की, तो तिला निहाळत बोलला. ती कितीतरी बदलली होती. तिने केसांचा बॉब केला होता. मागच्या दोन्ही पुठ्यावर चालताना सारख्या आपटणाऱ्या तिच्या त्या भरगच्च 2 वेण्या गेलेल्या होत्या. तिच्या ब्लाऊजचे हात गेलेले होते. दोन्ही पुष्ठदंड उघडे होते. भुवया कोरलेल्या होत्या. चेहऱ्याचा मेकअप होऊन तिच्या दोन्ही गालावर काश्मीरी गुलाब फुललेला दिसत होता. हे काय, मला असे काय पाहतोस? अगं तू कॉलेजात कशी काकूबाई होतीस, गळा भरून पदर घेत होतीस. नंतर तू शांताबाई शेळकेसारखा डोक्यावरून पदर पण घ्यायला लागली होतीस. शांताबाईंचं शिकवणं मला आवडायचं. MAला त्यांचं कविता शिकवणं खूपच आवडायचं. ते जाऊ दे आता. शांताबाई शेळके रिटायर झाल्यात, मुंबई सोडून पुण्याला गेल्यात. मला रजनीकांत हवा आहे, त्याला भेटायला आलोय मी. कुठे आहे तो? तू पाहिलंस त्याला? तो माझ्याच खोलीवर पडलाय. का? तुझ्या खोलीवर? म्हणजे? त्याचं तुला काय करायचं आहे? तो माझ्या खोलीवर आहे. तू राहतेस कुठे? किडवाई नगरच्या झोपडपट्टीत. काय? तू झोपडपट्टीत राहतेस? मग काय झालं? पूर्वी मी फ्लॅटमध्ये राहत होते, आता झोपडपट्टीच्या 10 बाय 10च्या खोलीत राहते. सार्वजनिक नळावर पाणी भरते. सकाळी संडाससाठी डबा घेऊन लाईन लावत असशील.
त्यासाठी मी पोलीस कॉलनीतल्या माझ्या एका पोलीस असलेल्या मैत्रिणीच्या संडासाचा उपयोग करते. गोपालनं कपाळाला हातच लावला. उषा गावकर ही साधी नव्हती. मराठीतल्या एका सिनेमा दिग्दर्शकाची मुलगी. तिच्या बापाला मराठी फिल्म इंडस्ट्रीत नाव होतं. फिल्म इंडस्ट्रीचा स्टार रायटर जगन तिच्या दिग्दर्शक बापाकडे यायचा. त्याला स्टोरी ऐकवायचा, पण त्याची नजर उषाकडे असायची. उषाला तो आवडला. दिग्दर्शक फ्री माइंडेड. त्याने त्यांच्या लग्नाला परवानगी दिली. दोघांचं लग्नही झालं. पण तिला 2च महिन्यात कळलं की हा स्टोरी रायटर म्हणजे नुसतं जनावर आहे. त्याच्यात नाजूकपणा नाहीच. बायकोला हळूवार जपण्याची त्याची वृत्ती नाही, नुसता रांगडेपणा. अशा रांगड्याशी आपण कसं जमून घ्यायचं? तिनं स्टोरी रायटर जगनला सरळ सुनावलंच. मी काही जनावरातली मादी नाही एवढा पशुपणा करायला. जरा माणसासारखं वाग की. माझ्या भावभावना जप. धुसमुसळेपणा करून माझ्या नाजूक शरीराला पार ओरबडून घेतलंस. पण प्लीज नो कमेंट्स. डायव्होर्स हवा आहे मला, ती ताडकन बोलली. बड्या दिग्दर्शकाची तरुण पोर, मनस्वी पण खूप. आपण ह्या मूर्ख स्टोरी रायटर जगनच्या प्रेमात कसे पडलो तेच तिला कळेना. उषा, थंड शरीराची आहेस म्हणून तुला माझं शृंगारासाठी तप्त होणारं शरीर आवडत नाही. अगं, शृंगार करताना कोणताही पुरुष आपल्या पत्नीच्या शरीराला असाच कुरवाळणार? गुलाबाचं टपोरं फूल हाती आल्यावर त्याच्या पाकळ्या नीट राहतात का सांग? शटअप, ती चिडून बोलली. उषा स्मार्ट होती. तिच्या शरीराला एक प्रकारचा गंध होता. तिच्या श्वासातून पडणारा श्वासही आपल्या नाकातून साऱ्या शरीरभर खेळवला जावा असंच त्याला वाटत होतं. तिचं ते चॉकलेटी केस, निळसर डोळे, हातापायाचे गुलाबी तळवे, तिच्या शरीराचा तो कमनीय आकार. वस्त्रहीन अवस्थेत तिला अंगावर ओढून घेतलं किंवा तिच्या अंगावर पडलं की कसं स्वर्गात असल्यासारखं वाटायचं. फिल्म इंडस्ट्रीचा जगन मग तिच्या शरीरात जास्त गुंतला तर नवल काय? पण तिला त्याच्यातला आक्रमक पुरुष तिला पशु वाटला. तिलाही पुरुष हवा होता, पण पशुपेक्षाही जास्त आक्रमक पुरुष तिला तिरस्करणीय वाटला. दिला त्याने घटस्फोट. उषा, तू घटस्फोटानंतर बापाकडे गेली नाहीस? गेले होते की दिग्दर्शक बापाकडे, तर त्यानेच त्या जगनची बाजू घेतली. बाप बोलला, प्रत्येक पत्नीला तिच्या पतीचं पुरुषत्व हे सहन करावंच लागतं, त्यातूनच वंशाचा दिवा पेटवला जातो. मग तू काय उत्तर दिलंस? म्हटलं, वंशाचा दिवा पेटवण्यासाठी रोज रात्री दिवा मालवून नवऱ्याचा अत्याचार मला नाही सहन होणार. शुद्ध मैत्री ठीक आहे, पण त्यासाठी शरीराला शरीर कशाला लागायला हवंय? गोपाल तिचं ऐकून चकितच झाला. कॉलेजची आपली ही मैत्रीण वर्गात आपल्या बेंचवर बसायची. तिला आपण किती जवळून पाहिली, पण तिनं कधी आपल्या हाताला स्पर्श केला नाही. कॉलेजच्या जिन्यावरनं उतरताना गर्दीचा फायदा घेऊन एका दांडग्या पोरानं तिच्या ओरोजाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता, तर त्याच्या कॉलरला हात घालून तिनं त्याला सर्वांसमोर पायातल्या सँडलनं मारलं होतं. कॉलेजातून ती MA होईपर्यंत मग तिच्या शरीरावर कोणी लांबून फूल मारण्याचं सुद्धा कोणी धाडस केलं नव्हतं. ती थंड शरीराची, थंड मनोवृत्तीची असल्यानं ती लग्न करणार नाही हे सर्वांना माहीत होतं. समजा तिचं लग्न झालंच तर तिचं आणि नवऱ्याचं पटणं कठीणच. उषाचं तेच झालं होतं. तू घटस्फोट दिल्यावर बापाकडं नाही गेलीस? दिग्दर्शक बापाला वाटायचं मी त्याच्या पिक्चरमध्ये हिरोईन व्हावं, त्याला पैसा मिळवून द्यावा. त्यात काय वाईट होतं? तुझ्या बापानं तुला हिरोईन म्हणून गाजवलं असतं. तुझ्या देखण्या चेहऱ्याचं, शरीराचे कितीतरी फोटो, पोस्टर सिनेमा टॉकीजमध्ये लागले असते. त्यात तुला पैसा, नाव. लग्नाच्या एका नवऱ्याचा मला स्पर्श सहन झाला नाही, तिथं सिनेमातल्या कितीतरी हिरोईनचा स्पर्श कसा सहन झाला असता? आय हेट दॅट लाईफ. गोपालने तिच्या डोळ्यात पाहिलं. तिचे ते निळे डोळे, केसांचा बॉब, तिचं ते गोरं पान शरीर, तिचा देखणेपणा अजून तसाच होता. आता तू काय करतेस? एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये मराठी शिकवते. शाळा पण मुलींचीच आहे.
सारा स्टाफ लेडीजचाच. मला फक्त बायकात राहायला आवडतं, त्यातच आनंद मिळतो. पुरुषांच्या त्या वकवकलेल्या नजरा मला नाही सहन होत. नजरेत सारी वासना, त्यांच्या नजरेत स्त्रियांच्या नग्न शरीराचं प्रतिबिंब असतं म्हणे. पण मी पुरुष, माझ्याशी तुला बोलावंसं वाटतं ना? तुझी गोष्टच वेगळी आहे रे. स्त्रीला सेक्सी पुरुष आणि चांगला निर्मळ मनाचा पुरुष कळतो की. तिचं मत तिला चांगलंच कळलं होतं. तिला तसा पूर्वीपासून ओळखत असल्यानं त्याला काही तसं तिच्याविषयी वाटलं नाही. मला रजनीकांत हवाय बघ आता. कशाला हवाय तो कलंदर? त्याला माझ्या कॉलेजात मराठी वाङ्मय उद्घाटनासाठी नेणार आहे मी. तसं मी कॉलेजच्या प्रिन्सिपालच्या सहीचं निमंत्रण पण आणलं आहे. गोपाल उषाला उत्सुकतेने बोलला. ते ऐकलं आणि उषा पोट धरून हसली. हसताना तिचा पदर खाली घरंगळला, पण तिला त्याचं भान नव्हतं. गोपालनं तिच्या त्या भरदार वक्षाकडे चोरून पाहिलं. मुलं होऊन शरीराची भट्टी शेप बिघडतो. उषाचं तसं नव्हतं. तिला मूल झालं नसल्यानं, पतीला सोडल्यानं तिचं शरीर होतं तसंच राहिलं होतं. तू काय पाहत होतास? तिच्या लक्षात येताच ती बोलली. आपण तिच्या वक्षाकडं पाहत होतो हे तिला कसं सांगायचं? गोपाल गप्प बसला. रजनीकांतला संग्रहालयाची अभ्यासिका बंद केली आहे. त्याचं कारण? त्याची दारूची नशा. दारू पिऊन तो अभ्यासिकेत आला आणि टेबलावर ओकला. दारूच्या ओकण्यानं त्यानं अभ्यासाला घेतलेलं एकच प्याला हे नाटकाचं पुस्तक बुडालं की. लोकांनी दारू पिऊ नये हा संदेश देणारं एकच प्याला नाटक मद्यप्याच्या हातात. मोठीच गंमत हो. तो दारू प्यायला लागला ह्याचं कारण? त्याच्या काव्यसंग्रहाला साहित्य अकादमीचं बक्षीस मिळाल्यापासून त्याचे पाय जमिनीवर नाहीत. तो दारू पिऊन स्वर्गात विहार करीत असतो. कॉलेजची चांगली नोकरी, फक्त साहित्यावर बोलायचं, डिग्रीची पोरं त्याचं लेक्चर ऐकायची. पण हा जेव्हा कॉलेजच्या क्लासमध्ये प्लॅटफॉर्मवर डान्स करून नशेत पडायला लागल्यावर ह्याचं कोण ऐकणार? उषा सांगत होती. ती गोष्ट खरी होती. रजनीकांत चांगला साहित्य अकादमी पारितोषिक विजेता कवी असेल, पण म्हणून काय त्याने डिग्री कॉलेजच्या तरुण मुलांसमोर पिऊन तमाशा करावा? त्याचे पाय लटलटायला लागताच मुलामुलींनी वर्ग सोडला. वर्गात कोणीच नव्हतं, तरी त्याचे लेक्चर्स चालले होते. हरवल्या ग तो बोलतच होता. कॉलेजचे प्रिन्सिपल वर्गात आले तर हा म्हणाला, हे माझ्या विद्यार्थी मुला, अरिसेकेशु कवित्व निवेदनम शिरीस मा लिख. प्रिन्सिपलनं ते ऐकलं आणि आपल्या कपाळालाच हात लावला. एवढा मोठा हा विद्वान कवी, हा तर नशेत चूर झालाय. वर्गात एकही विद्यार्थी नसताना शिकवतोय. आता काय म्हणावं याला? मिस्टर रजनीकांत, शुद्धीवर आहात काय? ए मिस्टर, कुणाला बोलता? महाराष्ट्राच्या एवढ्या मोठ्या कवीला विचारताय तुम्ही? कोण तुम्ही? आम्ही असू लाडके देवाचे. अशा या कवीला प्राध्यापक म्हणून ठेवणे कठीणच. कॉलेजला रजनीकांत हवा होता, पण तो असा दारुड्या प्राध्यापक म्हणून नको होता. कोणती शिक्षण संस्था याला जवळ करील? साहित्य अकादमीचे पारितोषिक त्याला मिळाले आणि आपण फार मोठे असल्याचा त्याला साक्षात्कार झाला. महाराष्ट्रातील साहित्य संस्थांनी त्याचा सन्मान केला. आकाशवाणी, दूरदर्शनवर त्याच्या मुलाखती झाल्या. एवढ्या अल्पवयात प्रसिद्धी मिळाल्यावर त्याला भान तरी कसे राहणार? कवी संमेलनाचे अध्यक्षपद, कार्यक्रमाला गेले की त्याचा मान सन्मान. आपण कुणीतरी वेगळेच आहोत या अहंकाराने तो इतरांना फटकारू लागला. उषा, मला रजनीकांतला भेटायचंय. तुझ्या खोलीचा नेमका पत्ता सांग. गोपालनं उषाला म्हटलं. तिनं आपल्या खोलीचा पत्ता त्याला लिहून दिला. तो त्यानं वाचला. किडवाई नगरची झोपडपट्टी. एवढ्या बकाल वस्तीत ही राहते. एवढ्या मोठ्या सिनेमा दिग्दर्शकाची ही मुलगी, चांगल्या गाजलेल्या फिल्म लेखकाची बायको, तिनं असं राहावं? तुला आश्चर्य वाटतं ना? पण असं मस्त कलंदर राहण्यातच खरी मजा आहे बघ. तू आणि तो रजनीकांत एकाच खोलीत राहतेस?
हो, त्यात काय झालं? रजनीकांतविषयी अनेक कथा आहेत. याची फोरास रोडला एक नेपाळी वेश्या मैत्रीण आहे. तिच्याबरोबर तो लग्न करणार आहे. मग त्यात काय झालं? नेपाळी वेश्या काय लग्नाला योग्य नाही? आता काय म्हणावं या बाईला? कधी कधी तो नेपाळी मैत्रिणीला माझ्या खोलीवर पण आणतो. रात्रभर ते दोघे एकमेकांच्या मिठीत असतात. उषा थंड बोलली. तिला त्याचं काही विशेष काही वाटलंच नाही. गोपाल काही बोलला नाही. त्याला रजनीकांतला भेटणं महत्त्वाचं होतं. कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन त्याच्या हस्ते करण्याचं एकदा ठरल्यावर आता माघार घेणं काही खरं नव्हतं. किडवाईनगरच्या झोपडपट्टीत तो आला तेव्हा आतल्या बाजूस हातात सुरे घेतलेले 2 उघड्या शरीराचे गुंड समोरच आले. त्यांना पाहून गोपालच्या अंगाचं पाणी झालं. त्या दोघांनी आपल्याला बोकडासारखा इथं फाडला तर जीव मुठीत धरूनच तो जागीच थांबला. ते 2 गुंड लाल जर्द डोळ्यांनी त्याच्याकडे खुनशीपणाने पाहत बाहेर निघून गेले. मग तो तसाच पुढे गेला. उषाची खोली त्यानं पाहिली. खोलीचं दार मोडकं होतं. खोली म्हणजे ते एक झोपडंच होतं. घरापुढे गटार वाहत होतं. त्यावर डास बसलेले होते. ह्या घाणेरड्या वस्तीत उषासारखी तरुणी राहते म्हणजे? गोपाळ खोलीत गेला. खोलीत रजनीकांत उत्ताना पडलेला होता. बाजूला बाटली पडलेली, दाढीनं मिशांची खुंट वाढलेले, डोक्याचे केस कितीतरी वाढलेले, अंगावरचे कपडे मळलेले, हातापायाची नखे वाढलेली. किती दिवसात त्याने आंघोळच केली नव्हती कोणास ठाऊक. गोपाळनं रजनीकांतला हलवलं, चांगलं हलवलं. तेव्हा त्याने कसेबसे डोळे उघडले. कोण आहे झाला? रजनीकांतनं गोपाळचं स्वागत केलं. रजनीकांत, मी आहे गोपाल. गोपाल? कोण हा भडवा गोपाल? त्याने झोपडपट्टीची भाषा वापरली. अरे अरे मी तुझा क्लासमेट गोपाल. म्हणजे प्राध्यापक गोपाल? रजनीकांत त्याच्याकडे तिरस्कारलेल्या डोळ्याने पाहत बोलला. हां, प्राध्यापक गोपाल. प्राध्यापक? आणि त्या प्राध्यापकीवर साला ती काय नोकरी आहे? सालं कवी लेखकांची पुस्तकं वाचायची, पाठ करायची आणि पोरासमोर ते ज्ञान ओकायचं. बकवास आहे हो. त्या बकवासीवर पोट भरायचं, पगाराच्या कवड्या मिळवायच्या. ना मंजूर आहे मला हे. प्राध्यापकीबद्दल त्यांचं मन कळलं होतं. तो प्राध्यापक दोस्ताला फालतू समजत होता. कशाला आलास तू? आमच्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन तू करावंस हे सांगायला आलोय मी. हे बघ. कॉलेजचं निमंत्रण पत्र त्याच्या हातात दिलं. तसं त्याने ते न वाचताच फाडून टाकलं आणि शर्टच्या वरच्या खिशातील आगपेटी काढून त्या चिठोऱ्यांना आग लावली. रजनीकांत, हे काय? तुझ्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन करतोय. जा ना आता तुझ्या कॉलेजला सांग वाङ्मय मंडळाचं उद्घाटन करायला बोलावतोस. मला एवढा तू कमी समजतोस? अरे सूर्याला गिळणारा हनुमान मी आहे. काय तुला मी काय त्या राणीच्या बागेतल्या पिंजऱ्यातलं माकड वाटतो की काय? हां? रजनीकांत मग उठून उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागला. त्याला उठता येत नव्हतं. गोपालने त्याला हात देऊन उठवण्याचा प्रयत्न केला. तो त्याच्या कमरेची पॅन्ट खालीच आली. कमरेला बोल्ट नव्हता. सुतळीचा पट्टा म्हणून बांधलेली होती. सुतळीची गाठ सुटल्यानं पॅन्ट खाली आली होती. आत घाणेरडी अंडरविअर होती. ती पण खाली घसरणार होती. रजनीकांत, तू खालीच बैस. गोपालनं त्याला खाली बसवत म्हटलं. त्याला उभं करणं म्हणजे त्याची अब्रू उघडी करणं. साला त्या नेपाळी पोरीनं लग्नाला नकार दिला. तो बडबडला. फोरास रोडच्या नेपाळी वेश्येबद्दल बोलत होता हे गोपालच्या लक्षात आलं. सालीला म्हटलं आपण रजिस्टर लग्न करू.
तर म्हणते तुला दारू प्यायला पैसा नाही तर तू शादी काय करणार? हा, नाही जमेगा. म्हणजे आत्तापर्यंत फक्त खोटंच बोलत होती लग्नाचं. तू मला हे सांगतोस? हा हा भडव्या, तुला तुला सांगतोय. अरे तू मराठीचा प्राध्यापक, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवणारा कवी, तू असं साल्या भडव्या असं घाणेरडे शब्द काय बोलतोस? तू अलीकडच्या नव्या कवींच्या कविता आणि आत्मकथनं वाचत नाहीस? अरे अशा शिव्या दिल्या की बक्षिसं मिळतात, भाषणात टाळ्या मिळतात, कलंदर म्हणून गौरव केला जातो. काही काही देशी परदेशी फाउंडेशन दरमहा मग शिष्यवृत्ती देते. कशाला? शिव्यांचा अभ्यास करायला. साला मला वाटलं होतं 1-2 लाख मला मिळतील, अमेरिका रशियाचा दौरा करायला मिळेल, जागतिक वाङ्मयाचा अभ्यास करेन. पण माझ्या मागं कोणी गॉडफादर नाही ना फाउंडेशन मदत मिळवून द्यायला. गोपालला रजनीकांतचा मूड समजला. 1-2 पुस्तके लिहून साहित्य अकादमी, राज्य पुरस्कार मिळवणारे लेखक कुणाच्या खांद्याचा आधार घेऊन परदेशी दौरा करून आले. त्यांना शिष्यवृत्त्या मिळाल्या. शिष्यवृत्ती घेऊन पुस्तके न लिहिता ते फक्त मौज मजा करतात. त्यांचं हेच मग दुःख होतं. अरे माझ्यासारखा प्रतिभावान कवी आता कोणीच नाही, पण मला फक्त अकादमीचा पुरस्कार मिळाला. अरे कितीतरी लेखकांनी सरकारी जागा कलावंत म्हणून मिळवल्या, साला माझा अर्ज तसाच पडलाय. सरकारी यंत्रणा मला जागा द्यायला तयार नाही. साला हवी कोणाला जागा? मग अर्ज का केलास? मी अर्ज केला नाही. अर्ज केला तिनंच, माझी अर्जावर सही केली. साला माझी उपेक्षाच चालली आहे. त्याची आई मेलेली, बापानं त्याला काही कामाचा नाही म्हणून बाहेर काढले. तो कॉलेजमध्ये लागला, त्यामुळे कॉलेज हॉस्टेलमध्ये सोय झाली. पण कॉलेजमध्ये दारू पिऊन क्लासमध्येच धमाल केली. झालं, प्राध्यापकी गेली. हॉस्टेलमधून त्याचं सामान बाहेर फेकलं गेलं. तुला माहीत आहे, मला BA आणि MAला मराठीत गोल्ड मेडल मिळालं आहे. गोल्ड मेडल. तू आहेस कुठं? कोण आहे माझ्यासारखा? ती गोष्ट ही खरी होती. त्याला त्या दोन्ही परीक्षेत गोल्ड मेडल मिळालं होतं. त्यानं त्यामुळे सावरायला हवं होतं. MA झाल्यावर PhD करून कॉलेजात स्थिर व्हायला हवं होतं. कॉलेजचं प्रिन्सिपल पद मिळवणं तसं काही त्याला जड नव्हतं. पण त्या आधीच हा अंतराळात गेला होता. स्वतःबद्दलच्या त्याच्या अपेक्षा वाढलेल्या होत्या. लगेच त्याला कोण एवढं मोठं करणार होतं? त्यामुळेच तो प्यायला लागला होता. त्यात ते सारं विसरायला लागला होता. उषानंच मला फुटपाथवर पडलेला असताना ओळखलं. मी सारे कपडे घाण केले होते. तिनं तिच्या खांद्याचा आधार देऊन या खोलीत आणलं. साला तीही माझ्यासारखीच कलंदर. तुला वेश्येने लग्नाला नकार दिला हे तिला माहीत आहे? हो, तिला माहीत आहे. एवढंच काय, पण ती त्या वेश्येकडे जाऊन पण आली. तिची हिनं समजूत घातली, पण ऐकेल तर ना. ते ऐकलं आणि गोपाल हादरलाच. उषा ह्या रजनीकांतच्या त्या वेश्या असलेल्या मैत्रिणीकडे फोरा सोडला गेली होती. एवढ्या मोठ्या घराण्यातली पोर, तिनं त्या वस्तीत जाण्याचं धाडस केलं. म्हणजेच तेथील दादांनी या उषाला एखाद्या खोलीत बंद केलं असतं. आणि अरे उषानं त्या नेपाळीला किती समजावलं, तर नेपाळीला उषाचा संशय आला. तिला वाटलं उषाच रजनीकांतची खरी मैत्रीण आहे. मग तिनं माझ्या दारूचं नाव पुढे केलं, नकार दिला. आता उषा आणि मीच इथे राहतोय. दारात पावलं वाजली. उषा आली होती. थंड मनोवृत्तीची उषा. तिची साडी विस्कटलेली वाटत होती. केस सुटलेले होते. कपाला कुंकून होतं. काय झालं तिला? उषा, काय झालं? तू अशी कशी अस्वस्थ? माझ्या शाळेनं काढलं मला, ती बोलली.
काय? तुला तुझ्या कॉन्व्हेंट स्कूलनं काढलं का? अरे, ह्या रजनीकांतला व्हिस्की पाहिजे होते ना. घेतली बाटली ठेवली ह्या शबनम बॅगेत. मध्येच प्रिन्सिपल बाई भेटल्या शाळेच्या. म्हटल्या चल माझ्या घरी, जवळच आहे. तिच्या घरी गेले न पिशवी कोचावर ठेवली. प्रिन्सिपल बाईनं पिशवीकडे पाहिलं. तिला कसला तरी संशय आला. तिने हातच घातला पिशवीत तर व्हिस्कीची बाटली. लगेच म्हणाली थांब येतेच. तिने शाळेत फोन केला. अर्ध्या तासात शाळेतून काढल्याचं लेटर आलं. ते ऐकलं आणि रजनीकांतनं स्वतःच्याच थोबाडात मारून घेतली. आपल्या व्हिस्कीसाठी हिची नोकरी गेली, ही बेकार झाली. गोपाल, रजनीकांत कलंदर म्हणून मला आवडतो. त्याच्यासाठीच मी काही पण करायला तयार आहे बघ. गोपालला काय बोलावं तेच कळेना. गोपाल, हा रजनीकांत कलंदर कवी म्हणून मला आवडतो, म्हणून त्याला या झोपड्यात आणला. पण तो नुसता पितोय. रात्री जेवण केलं तर खात नाही. त्याला नुसती नशा हवी, बस नशा. अपेक्षाभंग झालाय म्हणतोय. त्याचा अपेक्षाभंग झाला आणि माझं काय झालं सांग? उषा बोलली. तिने पिशवीतून व्हिस्कीची बाटली काढली. तिनं बाटलीचं बूच काढलं. सरळ ती प्यायला लागली. हे काय, ही उषा पण पिते? बाप रे, उषा? गोपाल ओरडला. गोपाल, जगात दारूसारखं विश्वासू कोण नाही, हे मला रजनीकांतनं सांगितलं होतं. तेच आता खरं वाटायला लागलंय बघ. आता मी पण रजनीकांतप्रमाणेच कलंदर म्हणून जगणार, दारू पिणार. तुझा बाप प्रसिद्ध दिग्दर्शक, तुझा नवरा प्रसिद्ध सिनेमा कथालेखक. पण त्या दोघांजवळ रजनीकांतचा कलंदरपणा आहे का सांग? फॉरेस्ट रोडच्या नेपाळी वेश्येशी लग्न करण्याची इच्छा असणारा रजनीकांत, तो भले कलंदर असेल, पण वेश्येनं सुद्धा त्याच्याशी लग्न टाळलं. यालाच उषासारखी सुशिक्षित खानदान कुटुंबातली तरुणी कलंदर म्हणून सांभाळते. आता काय म्हणावं हिला? गोपाल, मला आता नोकरीच करायची नाही, असंच जगायचं आहे, रजनीकांत बोलला. अरे पण जगण्यासाठी पैसा हवा की. तुला उषा नोकरी करून सांभाळत होती, तिची पण नोकरी गेली आता. तुझ्याच दारूच्या बाटलीनं तिचा घात केला. ते ऐकलं आणि उषा भकास हसली. गोपाल, तू ग्रंथसंग्रहालयाजवळ संध्याकाळी येत जा आणि खाली कट्ट्यावर बसत जा. तुला तिथे किती कलंदर कवी दिसतील. त्या साऱ्यांच्या नजरा बघ. नोकरी सोडलेले, नोकरीवरून काढलेले, नोकरीच न करणारे असे किती साहित्यिक तुला दिसतील तिथे. कसे मस्त जगतात ते, माहीत आहे तुला रजनीकांत? गोपाला त्या साऱ्या कलंदर कवी लेखकांचे चेहरे आठवले. सारे कसे कट्ट्यावर बसलेले असतात, एकमेकाच्या कविता कसे ते ऐकत असतात. त्यातले काही जादा प्यायलेले असतात, ते नागासारखे डोलत असतात. भले ते मोठे कवी असतील, पण त्यांच्याकडे त्याला बघवत नसायचं. त्यांच्या नावावर काव्यसंग्रह, कवी संमेलन ते गाजवणारे, पण दारूसाठी ते हात पसरवणारे प्रतिभावंत कलंदर म्हणवणारे. उषा, तुझी नोकरी सुटली. आता तुला पण रजनीकांतसारखं कलंदर जीवन जगायचंय की काय? उषानं बाटली तोंडाला लावली आणि तिनं खाली घेतली. तिला वास्तवाची जाणीव झाली. नोकरी गेली म्हणजे हातात पैसा पडणं बंद. आपल्या नोकरीमुळे रजनीकांतचा कलंदरपणा सांभाळत होतो आपण. आपल्याला तो बिनधास्त म्हणून आवडत होता. पण आता आपलीच नोकरी गेल्यावर काय? त्याला आपण सांभाळलं, पण हा तर आपल्याला सांभाळू शकत नाही. रजनीकांत, उद्यापासून तू नोकरी बघ कॉलेजात आणि प्राध्यापक हो. मराठी साहित्याचा प्राध्यापक हो. अगं, पण प्रतिज्ञा केली मी नोकरी न करता जगणाऱ्याची. दुसऱ्याच्या जीवावर जगणं ह्याला कलंदरपणा म्हणत नाहीत, तिनं त्याला स्पष्ट शब्दात म्हटलं. ते ऐकलं आणि त्याच्या डोळ्यांपुढे काजवे चमकले. रजनीकांत,
आपल्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन करण्याचं निमंत्रण स्वीकार. मानधन मिळेल. किती कवड्या मोजणार आहे तुझं कॉलेज? 200 रुपये देऊ. फक्त 200 रुपये? रजनीकांतनं हात उडवले. मी तुझा मित्र असून 200 रुपये सांगतोय. बाकीचे प्रसिद्ध कवी 100-125 रुपयात कविता गाऊन नाचून म्हणायला तयार असतात. गोपाल बोलला. कविता गाऊन आणि नाचून म्हणायला मी काही शाहिरी करणारा कवी नाही. कलापदकाची गाणी म्हणणारा मी कवी नाही. समजलं? बरं, मी पदरचे 50 रुपये जास्त देईन. तर मग तुझे 50 रुपये आत्ता ॲडव्हान्स दे. उद्या ते 200 रुपये आणून दे. रजनीकांत बोलला. गोपालला काय बोलावं ते कळेना. म्हणजे हा कलंदर कवी कार्यक्रम आधीच मानधनासाठी हात पसरतोय. 50 रुपये आत्ता दे, बाकीचे 200 उद्या. म्हणजे मग कार्यक्रमाला येईन. अरे पण कार्यक्रम तर होऊ दे. वाङ्मय मंडळाचं उद्घाटन तरी होऊ दे. अरे महाराष्ट्राचा कलंदर कवी मी. तुला कार्यक्रमाआधी पैसे द्यावे लागतील. उद्घाटनाची तयारी करायला हवी मला. गोपालचा नाईलाज झाला. ह्याला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला न्यायलाच हवं. त्याने खिशात हात घातला. 50च्या 2 नोटा हातात आल्या. तसा त्या 2 नोटांवर रजनीकांत तुटून पडला. त्याने त्या दोन्ही नोटा हिसकावून घेतल्या. हे काय? अरे तुला 50 रुपयेच हवे ना? आता 100 ॲडव्हान्स मिळाले. 150 उद्या दे. रजनीकांतने त्याला ऑर्डर सोडली. पैसे हातात आल्यानं त्यांच्यात चांगलीच वीज आली होती. ई पायावर चढल्या झुरळाला पाहून उषा बोलली. रजनीकांतनं कोपऱ्यातला फवारा मारायचा पंप हाती घेतला. त्यानं तिच्या पायावरच औषध मारलं. तसे ते झुरळ पंखानं वर उडालं. तसा तो त्याच्यामागे धावला आणि त्यानं त्याच्या रोखानं पंप उंचावून फवारा उडवला. झुरळ खाली पडताच त्याला कोण आनंद झाला. रजनीकांत, जाऊ मी? गोपाल बोलला. उद्या 150 म्हणजे 150 रुपये इन कॅश पाहिजेत. नाहीतर तुझ्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन, समजलं? नाहीतर तुझं उद्घाटन केलं जहन्नममध्ये. रजनीकांत 50च्या 2 नोटा त्याच्या पुढे फडकावीत बोलला. गोपाल गप्प बसला. वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी या रजनीकांतला नेण्याचा आपण उगाच विचार केला असं त्याला वाटू लागलं. रजनीकांत आणि उषाला हात करून तो निघाला. रजनीकांत आपल्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी ॲडव्हान्स 100 रुपये घेऊन तयार झाला. त्याचं त्याला बरं वाटलं. उद्या आपण 150 रुपये दिले की मग त्याचा हिशोबच संपला. तो मग उद्घाटनासाठी आल्याशिवाय राहणार नाही. ते काही असो, एवढ्या मोठ्या कलंदर कवीला वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी नेलं म्हणून पेपरमध्ये वर बातमी नक्की येईल. सर्व पेपरमधला शैक्षणिक विषयासाठी असला कॉलममध्ये रजनीकांतच्या कॉलेजच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाची बातमी नक्कीच झळकल्याशिवाय राहणार नाही. गोपाल सकाळी उठल्यावर त्याने पेपर उचलला. पहिलंच पान त्याने उघडलं. त्याला शॉकच बसला. कलंदर कवी रजनीकांतच्या मृत्यूची बातमी चौकटीत छापलेली होती. कलंदर कवी रजनीकांत यांचा विचित्ररित्या मृत्यू. मुंबई दिनांक. कलंदर कवी रजनीकांत हे रात्री 11 वाजता व्हिस्कीचा ग्लास भरून तो तोंडाला लावत असतानाच त्याच्यासमोर 3 झुरळे आली. त्यांना डायझोनच्या फवाऱ्याने उडवावं म्हणून ते उठले. तो पंपात डायझोन औषध नव्हतं म्हणून त्यांनी डायझोनचा डबा काढला आणि दुसऱ्या ग्लासात भरला. ते तो ग्लास पंपाच्या टाकीत भरणार होते. तो त्यांच्यासोबत राहणारी मैत्रीण झिंगूनच आली आणि तिनं दार ठोठावलं. रजनीकांत उठले. उठताना त्यांचा पाय व्हिस्कीच्या ग्लासला लागला आणि ग्लास फुटला. त्यांनी दार उघडलं. ते तसेच मग आत आले. पण आपण काय करीत होतो हे ते विसरले होते. त्यांनी डायझोन भरलेला ग्लास तोंडाला लावला. त्यांचं पिणं म्हणजे स्टार्ट टू एंड. त्यातच त्यांचा हा एंड झाला. गोपालनं आपल्या कपाळाला हात लावला. त्याच्याच कॉलेजच्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी ॲडव्हान्स म्हणून दिलेल्या 50 रुपयांच्या 2 नोटांनी महाराष्ट्राचा तो कलंदर कवी रजनीकांत घालवला होता. गोपाल त्याच्या कॉलेजमध्ये गेला तेव्हा त्याला सारा मराठीचा स्टाफ हसला. विभाग प्रमुख जोग तर हसतच म्हणाले, गोपाल, आता तुम्ही स्वर्गात जा. त्या कलंदर कवीला आपल्या वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनासाठी घेऊन या.
गोपाल काही हसला नाही, बोलला नाही. तो गप्पच बसला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.